स्थानिक समस्या लोकांपर्यंत मांडणं म्हणजेच लोकांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवणं. आज आपण केतन बेटावरकर सरांसोबत बोलणार आहोत. ते एक उत्तम कंटेंट रायटर आहेत. आपण जाणून घेणार आहोत ते त्यांच्या लेखणीतून लोकांचे प्रश्न कसे मांडतात. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्ही किती वर्ष झाले कंटेंट रायटिंग करता? मी गेले 25 वर्ष झाले पत्रकारिता क्षेत्रात आहे आणि मला सांगायला आवडेल की आमच्या कुटुंबातली मी तिसरी पिढी आहे. माझे आजोबा पत्रकार होते, माझे काकाही पत्रकार आहेत आणि आता त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा गेल्या 25 वर्षापासून या पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. अच्छा, किती भाषेत तुम्ही लिहिता सर? मी मराठीमध्येच काम केलं आहे. मी सुरुवात माझी लोकल चॅनलपासून झाली आहे. मग लोकल चॅनलनंतर मी लोकमतमध्ये काम केलं आहे, प्रहारमध्ये मुंबईत काम केलेलं आहे. त्याच्यानंतर एक मिशन करिअर नावाचं मॅगझिन होतं, त्याचं उपसंपादक म्हणून काम केलं आणि आता गेल्या 13 वर्षापासून लोकल न्यूज नेटवर्क म्हणजे LNN या डिजिटल माध्यमामध्ये मी स्वतः मुख्य संपादक म्हणून काम करतो आहे कल्याण डोंबिवलीसाठी. सर, तुम्ही आता म्हणालात की 3 पिढ्यांपासून तुम्ही चालू आहे ह्या क्षेत्रात. तर तुम्हाला काय बदल दिसतो तेव्हापासून ते आतापर्यंत? बदल तर भरपूर झालेला आहे. मेन तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजी खूप स्ट्रॉंग झालेली आहे. आधी एवढं काही नव्हतं. आधी आम्ही बातम्या हाताने लिहायचो, त्याच्यानंतर तो फॅक्सने पाठवायचो किंवा ऑफिसमध्ये जाऊन देऊन यायचो ते. पण आता तसं काही राहिलेलं नाही. मोबाईलमुळे एका सेकंदामध्ये बातमी ऑफिसला किंवा कुठे आपल्याला हवी तिथे पब्लिश करू शकतो आपण. तर तंत्रज्ञानामुळे खूप सोपं झालेलं आहे, पण पत्रकारिता तेवढी सोपी राहिलेली नाही. आणि स्थानिक लोक तुमच्यापर्यंत त्यांची समस्या कशी पोहोचवतात? कोणत्या माध्यमातून? मूळ कसं आता एवढे 25 वर्ष काम केले तर लोकांशी कॉन्टॅक्ट झालेले आहेत. लोकांपर्यंत एक LNN हे न्यूज चॅनल पोचलेलं आहे. तर ते WhatsApp किंवा फोन करून आम्हाला सांगतात की असं असं या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, या ठिकाणी ही समस्या आहे, आम्हाला त्रास होतोय त्याचा, तर तुम्ही त्याबद्दल आपल्या चॅनलमध्ये बातमी द्या म्हणून. तर अशा प्रकारे लोक स्वतःहूनच आम्हाला संपर्क साधतात किंवा जाता येताना शहरात फिरत असताना आपल्याला सुद्धा काही समस्या दिसतात, जाणवतात की ह्याचा लोकांना त्रास होतोय, तर आपण तशा सुद्धा बातम्या त्या कव्हर करतोय. सर, स्थानिक बातमी मांडताना छायाचित्रे आणि ग्राफिक्सचा किती उपयोग होतो तुम्हाला? हो, आताच्या काळात तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण कसं प्रेझेंट करतोय त्याच्यावरती ते पुढचं सगळं अवलंबून आहे. आपण जेवढं चांगल्या प्रकारे ग्राफिक्स बनवू त्याचं, तेवढं लोक ते बातमी जास्तीत जास्त बघितली जाते. हे आतापर्यंतचा अनुभव आहे किंवा जेवढं चांगलं जास्त ग्राफिक आहे तेवढे जास्त व्ह्यूज किंवा त्याला जास्त लोकांची पसंती मिळते त्याला. सर, आणि खोटी बातमी पसरू नये म्हणून तुम्ही काय उपाय करता? मेन तर पत्रकारितेचं सगळ्यात मोठं म्हणतो ना आपण की ते की कुठलीही माहिती, एखादी बातमी तयार व्हायच्या अगोदर ती साधी बातमी माहिती असते, पण ती माहिती खरी आहे किंवा खोटी आहे ही तपासून घेणं आणि त्याच्यानंतर बातमीमध्ये तिचं रूपांतर करणं. मग ती कुठल्या संस्थेशी संबंधित आहे का, कुठल्या शासकीय कार्यालयाशी संबंधित आहे का, किंवा कुठल्या राजकीय व्यक्तीशी किंवा कोणाशी संबंधित आहे, तर ज्याच्याशी संबंधित आहे त्याच्याशी अगोदर कॉन्टॅक्ट करून त्याचं एक आपण म्हणतो की क्लेरिफिकेशन घेणं की बाबा हे असं असं आमच्यापर्यंत आलेलं आहे, हे खरं आहे खोटं आहे, वस्तुस्थिती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. कारण आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी वस्तुस्थिती वेगळी असते, मात्र सोशल मीडियावरती येणारे पोस्ट या वेगळ्याच लोकांना दिशाभूल करणारे असतात. सर, आणि आता AI मुळे खूपसे जॉब प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत, कारण AI लवकरात लवकर काही माहिती देतो कोणत्याही विषयाची. तर ॲज अ कंटेंट रायटर या क्षेत्रात तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे काय वाटतात? नक्कीच AI मुळे खूप मोठी क्रांती घडण्याच्या मार्गावरती आहे. जी एखादा लेख म्हणा किंवा एखादी बातमी म्हणा आम्हाला लिहायला किमान एक 15 मिनिटं किंवा अर्धा तास लागायचा, तर ते काही सेकंदामध्ये AI मुळे तयार होते, हे मान्य आहे. पण शेवटी तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही जेवढं अनुभवता, तुमचा अनुभव आणि AI कडनं येणारी ती तयार रेडीमेड बातमी, खूप फरक असतो याच्यामध्ये. ती तुम्हाला बसल्या जागी म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी बसून केली जाणारी पत्रकारिता आणि प्रत्यक्षात फील्डवरती जाऊन केली जाणारी पत्रकारिता, याच्यामध्ये जो फरक आहे तो AI आणि आपण स्वतः केलेल्या बातमीमधला फरक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्वतः आपण काही पॉईंट्स किंवा इनपुट्स आपण दिल्यानंतरच ती बातमी परिपूर्ण होते. AI कडनं आपल्याला एक स्ट्रक्चर मिळू शकतो, एक ढाचा मिळू शकतो, पण ती जशीच्या तशी पाठवणं हे माझ्या दृष्टीने तरी मला ते चुकीचं वाटतं. स्वतःचे काही सोपस्कार त्याच्यामध्ये आपण केले पाहिजे, हे 100% आवश्यक आहे. बरोबर सर. सर, आणि आता जे तरुण कंटेंट रायटर बनू इच्छित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कोणते गुण हवेत? सगळ्यात महत्त्वाचं पत्रकार बनायचं आहे किंवा कंटेंट रायटर तुम्हाला लिहायचं, कंटेंट लिहिणं हे असं होत नाही की मी एखाद्याने मला विषय सांगितला आणि लगेच मी उतरवला. त्याच्या अगोदर मला काहीतरी
माझ्याकडे स्वतः काहीतरी थोडंसं त्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे, ज्ञान असणं आवश्यक आहे. ते मी इथं कुठून तर वाचनातनं मेन जेवढं आपण वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करू तर त्यातनं तेवढं आपल्याला शब्द पण सापडतात, आपली बौद्धिक संपदा सुद्धा तेवढी चांगली होते. आणि मेन जेवढं आपण आपल्याकडे जेवढं ज्ञान असेल तेवढं एखादं कंटेंट एक दिल्यानंतर तो डेव्हलप करणं किंवा त्या समोरच्या व्यक्तीला जसं आवश्यक आहे त्या दृष्टीने बनवण्यासाठी खूप आवश्यक आहे. तर वाचन तर हे एक हा पाया आहे पत्रकारितेचा किंवा कुठल्याही कंटेंट रायटिंग. त्याशिवाय तुम्ही कुठलंही लिखाण करू शकत नाही सगळ्यात मोठं. थँक्यू सो मच सर. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं आहे की ते स्थानिक बातमी मांडताना कसे फॅक्ट चेक करतात आणि मगच ती बातमी समोर मांडतात. थँक्यू.